नमस्कार. शेअर बाजार हे नाव ऐकलं की अनेकांना वाटतं की अरे बापरे, हे खूपच किचकट आहे, नाही का? पण खरं सांगू, तसं काही नाहीये. काळजीच करू नका. आज आपण या विश्लेषणात शेअर बाजाराच्या अगदी मुळापासून सोप्या भाषेत सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. विशेषतः जे लोक यात अगदी नवीन आहेत, त्यांच्यासाठी तर हे खूपच फायद्याचं ठरणार आहे. तर मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की हा शेअर बाजार नक्की चालतो कसा? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. तेही अगदी सोप्या रोजच्या उदाहरणांमधून. बघा, आपण या 5 टप्प्यांमधून जाणार आहोत. मालकी हक्क म्हणजे काय, मग खाजगी कंपनी सार्वजनिक कशी होते, शेअर बाजार काय आहे, गुंतवणूक आणि ट्रेडिंगमध्ये काय फरक आहे, आणि शेवटी निर्णय कसे घ्यायचे, सगळं काही स्पष्ट होईल. चला तर मग थेट पहिल्या भागाला सुरुवात करूया. शेअर हा शब्द आपण सारखा ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण एका छोट्या व्यवसायाची गोष्ट पाहू. असं समजा की एक बर्गरचं दुकान आहे. खूप छान चालतंय, लोकांची गर्दी असते. पण आता त्या मालकाला वाटतंय की आपण अजून शाखा उघडाव्यात, व्यवसाय वाढवावा. आता व्यवसाय वाढवायचा म्हणजे पैसे लागणार. मग तो मालक काय करतो, तो अजून 3 लोकांना भागीदार म्हणून घेतो. म्हणजे आता कंपनीची मालकी एकट्याकडे न राहता चौघांमध्ये विभागली जाते. तर शेअर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कंपनीच्या मालकीतला एक छोटासा भाग किंवा हिस्सा. आपल्या या बर्गरच्या उदाहरणात त्या प्रत्येक भागीदाराकडे त्याच्या गुंतवणुकीनुसार त्या कंपनीचे शेअर्स आहेत. अगदी सोपं आहे? ठीक आहे. आता समजा या कंपनीला फक्त शहरात नाही तर संपूर्ण देशभरात पसरायचं आहे. 100 नवीन शाखा उघडायच्या आहेत. मग यासाठी तर खूप मोठी रक्कम लागेल, जी कदाचित त्या 4 भागीदारांकडेही नसेल. इथूनच खरा प्रवास सुरू होतो, खाजगीकडून सार्वजनिक होण्याचा. तर मग कंपनी काय करते? ती मोठ्या गुंतवणूकदारांकडे जाते, ज्यांना आपण व्हेंचर कॅपिटल म्हणतो. त्यांना आपल्या विस्ताराची योजना सांगते आणि त्या बदल्यात कंपनीतला काही हिस्सा म्हणजे काही शेअर्स त्यांना देते आणि मोठा निधी उभा करते. ह्याचं गणित कसं असतं बघा. समजा एका गुंतवणूकदाराने कंपनीच्या 10% हिश्श्यासाठी 1 कोटी रुपये दिले. याचा अर्थ काय? याचा अर्थ संपूर्ण कंपनीची म्हणजे 100% कंपनीची किंमत झाली 10 कोटी रुपये. यालाच कंपनीचं व्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन म्हणतात. आणि जेव्हा हीच कंपनी पहिल्यांदाच आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी आपले शेअर्स विक्रीला काढते, तेव्हा त्या प्रक्रियेला म्हणतात इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO. हा तो क्षण असतो जेव्हा एक खाजगी कंपनी सार्वजनिक कंपनी बनते. ओके, तर IPO आला, लोकांनी शेअर्स विकत घेतले, पण आता ज्यांनी शेअर्स घेतले त्यांना ते विकायचे असतील किंवा ज्यांना IPO मध्ये मिळाले नाहीत त्यांना घ्यायचे असतील, तर ते कुठे जाणार? तर त्यासाठीच आहे शेअर बाजार. आपल्या भारतात मुख्यत्वे 2 स्टॉक एक्सचेंज आहेत. एक म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE आणि दुसरा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE. ही अशी बाजारपेठ आहे जिथे खरेदीदार आणि विक्रेते एकत्र येतात आणि कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री करतात. आणि हो, या सगळ्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता राहावी, कुणाची फसवणूक होऊ नये, यासाठी एक नियंत्रक संस्था आहे. तिचं नाव आहे सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ती बाजारावर लक्ष ठेवून असते. आता एक प्रश्न पडला असेल, बाजारात तर 5,000पेक्षा जास्त कंपन्या आहेत. मग बाजार आज वर गेला की खाली हे कसं ठरवायचं? सगळ्या कंपन्यांच्या किमती बघत बसणं तर शक्य नाहीये. याचं उत्तर आहे मार्केट इंडेक्स. हो, हे जे सेन्सेक्स आणि निफ्टी 50 आपण ऐकतो ना, ते हेच काम करतात. सेन्सेक्स काय करतो? तो BSEवरच्या 30 सगळ्यात मोठ्या कंपन्यांवर लक्ष ठेवतो. आणि निफ्टी? तो NSEवरच्या 50 मोठ्या कंपन्यांची कामगिरी दाखवतो. म्हणजे थोडक्यात यांच्याकडे बघून आपल्याला कळतं की आज संपूर्ण बाजाराचा मूड कसा आहे. आता बाजारात पैसे कमवायचे 2 मुख्य मार्ग आहेत. एक आहे गुंतवणूक आणि दुसरा आहे ट्रेडिंग. हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत. चला, यातला फरक पटकन समजून घेऊ. बघा, गुंतवणूक म्हणजे लांब पल्ल्याची शर्यत. आपण अनेक वर्षांसाठी पैसे गुंतवतो आणि कंपनीच्या वाढीसोबत संपत्ती निर्माण करतो. या उलट ट्रेडिंग म्हणजे स्प्रिंट. अगदी काही मिनिटं, दिवस किंवा आठवड्यांसाठी शेअर्स घेऊन किमतीतल्या छोट्या बदलांमधून नफा कमवला जातो. गुंतवणूकदाराचं लक्ष कंपनीच्या मूळ व्यवसायावर असतं, तर ट्रेडरचं लक्ष फक्त किमतीच्या चढउतारावर असतं. ट्रेडिंगमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. काही दिवसांसाठी किंवा आठवड्यांसाठी केलं तर त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात. एकाच दिवसात खरेदी विक्री केली तर त्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात.
आणि फ्युचर्स व ऑप्शन्स हे थोडे अधिक गुंतागुंतीचे प्रकार आहेत, ज्यात भविष्यातील किमतींवर व्यवहार केला जातो. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. कोणता शेअर घ्यायचा, कधी विकायचा, हे निर्णय नक्की घ्यायचे कसे? यासाठी मुख्य 2 पद्धती आहेत. पहिली म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस. इथे का हा प्रश्न विचारला जातो. म्हणजेच एखाद्या कंपनीत गुंतवणूक का करावी, यासाठी त्या कंपनीचा व्यवसाय, तिची आर्थिक ताकद, नफा हे सगळं तपासलं जातं. हे गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. दुसरी पद्धत आहे टेक्निकल ॲनालिसिस. इथे कधी हा प्रश्न महत्त्वाचा असतो. म्हणजे शेअर कधी घ्यावा आणि कधी विकावा, यासाठी शेअरच्या किमतीचे चार्ट्स आणि ट्रेंड बघितले जातात. हे ट्रेडिंगसाठी जास्त उपयोगी पडतं. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, एकदा दोनदा नशिबाने फायदा होऊ शकतो, पण जर शेअर बाजारात सातत्याने पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी ज्ञान आणि सतत शिकत राहणं खूप गरजेचं आहे. याला पर्याय नाही. तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न. जर पुरेशी माहिती आणि ज्ञान नसेल तर शेअर बाजारात पैसे लावणं ही एक संधी म्हणायची की डोळे झाकून खेळलेला एक जुगार? यावर विचार नक्कीच करायला हवा.